तर विषय असा आहे की दिवस लहान हो मोठा हो, रात्र लहान हो मोठी हो काही हो, पण घरच्यांनी आपल्याला तांबड्यातच उठून देणं इज परमनंट. तर श्री स्वामी समर्थ आणि मी दिव्या थोरात. आणि तसं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, जसं आपलं हृदय साफ आहे ना तसं आपला बँक बॅलन्स सुद्धा साफ आहे, तरी सुद्धा कधी घमंड केला नाही. त्याच्या तिकडे सूरज जादा टॉपला आलेले होते, त्याच्यामुळे घरच्यांनी सोलरची मोटर चालू करायला लावलेली होती. आता लोक सोने चांदी बघून खुश होतात आणि मी माझी सावली बघूनच खुश होते. आणि मध्यंतरी पावसानं तर एवढं पिकअप घेतलेलं होता की हाय ते वावर सुद्धा उपळून टाकलेलं होतं, त्याच्यामुळे बिचारा मक्का सोंगायचा राहून गेला. असो कधी मुहूर्त लागतो काय माहिती. केली मग एकदाची मोटर चालू, त्याच्यात तो कॉक राहून गेला असता, पण तो आठवणीनं फिरून दिला. फायनली आपलं गौरव पण सुकलेलं होतं. एवढं वेट तर मी कधी दिवाळीच्या सुट्ट्या लागून मामाच्या घरी जायचं सुद्धा केलेलं नव्हतं जेवढं यांचं केलेलं होतं. पण तिकडे 2 मिनिटं तर काय उन्हामध्ये फिरलेलं नव्हते मी, तरी सुद्धा घरी आलेलं निंबू सरबत प्यायचं होतं. तोंडाची चोचले दुसरा काही विषय नाही. आता निंबू पण एवढा भारी होता ना का भत्त्यावाले 1-1 रुपयाला घेत्या, पण आता सध्या मी 1 रुपयाचं मोठं नुकसान केलेलं होतं घरच्यांचं. आणि थोडंफार साखरीचं पण नुकसान झालं होतं, पण जाऊ दे. आई तर तेवढी मुंग्यांना टाकून देत राहते, तेवढी माझी पोटात गेली तर काय बिघडून राहिलं. 2x स्पीडनं पट्टापट साखर विरघळून घेतली आणि आपला हात दुबईच्या काकूनं अमेरिकेवरून $3.25 आणलेला काचेचा ग्लास. आणि शेवटी 2 तासानंतर आपलंवालं सरबत तयार झालं होतं. मी म्हटलं टेस्ट करून बघू, पण पहिल्यांदा जीवनात आपल्याकडून काहीतरी परफेक्ट झालेलं होतं, ते म्हणजे